सारा पसारा काढून ठेवला आणि आपूचे जुने जुने कपडे ना या बॅगमध्ये भरून ठेवलेत मी आणि म्हटलं बाकीचं आवरून ठेवते. आता मला खूप सारं काम आहे तर मी आवरते पसारा पटापट एकदाकडे तुम्हाला पण दाखवते. खूप दिवसांनी मुहूर्त लागला आणि मी हे कपाट आवरायला घेतलं. आता आप्पूचे छोटे छोटे कपडे एवढे झालेत ना की ते खूपच खराब झालेत कारण की मला जास्त असे भुरके झालेले कपडे तिला घालूशे वाटत नाहीत. त्यामुळं माझं चाललं होतं की जे जे टी शर्ट पॅन्ट आहेत ना ते मी ठेवून देते आणि मी जे आहे आत्ता दाखवलं ना त्या पॅन्ट आणि टी शर्ट तिच्यासाठी आणले होते नवीन ते म्हटलं तिच्या कपाटमध्ये व्यवस्थित ठेवून द्यावं. आता आमच्याकडे एवढं स्टोरेज आहे ठेवण्यासाठी कपाट आहे बाकीचं काही नाही आहे म्हणून मी ह्या बॅग ऑर्डर केल्या होत्या जेणेकरून याच्यात मी ठेवील आणि गावाकडे जाता वेळेस ते सगळं सामान नेईल. मी हे तुम्हाला दाखवत होती. ही माझी साडी माझ्या कुठल्या तरी फ्रेंडने दिली मला तीच मी वटपौर्णिमेला घातली होती. मला आता आठवत नाही कोणी दिली तर पण कोणीतरी दिलेलीच आहे ती म्हणजे माझ्या फ्रेंडनेच एखाद्या. तर इथे मी ही साडी घेतली आहे नवीन म्हणजे माझ्या मम्मीने घेतली आहे धोंड्याच्या महिन्यात. तर त्याचा ब्लाऊज पण अजून शिवायचं राहिलं होतं आणि सगळंच राहिलं होतं त्या साडीचं पिको फॉल वगैरे आणि ही पण मम्मीनेच घेतलेली आहे. तर ही साडी खूप आवडली मला पण ना त्याची प्रेस वगैरे करावं लागते. एकदा मी घातली होती तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर खरंच बघून या. छान दिसते बघा ती साडी आणि मस्त कॉटनमध्ये आहे. तर मी याच्यामध्ये ना माझ्या साड्या त्या ठेवणार आहे. आता त्या ना मी याच्यात ठेवलं आहे बेडमध्ये ठेवल्यात त्याच्यामुळे आत्ता नाही ठेवणार नंतर ठेवेल. आणि हे जे एक्स्ट्राचं सामान होतं ना ते मी याच्यात ठेवून देत असते स्टोरेज बॅगमध्ये कारण की ना आप्पू जिकडे तिकडे पसारा केल्यापेक्षा मला वाटते की त्याच्यात ठेवलेलं हे राहतं. जसं माझ्या पार्सलचे वगैरे ते सगळं सामान त्याच्यात पुणे काय केलं हे असं तोंडाला लावून घेतलं आणि तोंडात घालते. ती हात दाखव ग. हे हात पण असे केले आणि तिचं म्हणणं आहे मला अजून दे तर तिच्या पप्पाने लपून ठेवलं. पापाने घेतलं. इथे माझे कपडे तर एवढे घाण झाले होते ना म्हणजे कपाटमध्ये घालायचे आणि ठेवून द्यायचे त्यामुळे इतके घाण झाले होते. म्हटलं चला तेच आवरायला घेते. आणि काय होतं ना मी नवीन जुने कपडे जे ठेवायचे वरचा एक खाना माझा आणि खालचा एक आणि बाकीच्या आप्पूच्या याच्यामध्ये मी हे ठेवून देत असते. आणि मला असं वाटते नवीन कपाट घेतलं ना तर इथे तिथे हलवा परत म्हणजे खूपच हे होतं शिफ्टिंगच्या वेळेस. त्यामुळे मी असा विचार केला की सध्या घ्यायचंच नाही. एवढे दिवस ॲडजस्ट केलं आहे अजून थोडेफार दिवस ॲडजस्ट करूया. आणि आम्ही आत्ताच दोन वस्तू नवीन घेतल्या आहे त्यामुळे पण थोडासा लोड जास्त येतो आहे. तर माझं असं चाललं आहे की सध्या घ्यायचंच नाही जसं आहे तसं ॲडजस्ट करूया. आणि अक्षरशः कपड्याला इतक्या वळ्या पडल्यात ना म्हणजे पूर्ण प्रेस करावं लागणार माझे. तर असा विचार होता प्रेस करून ठेवूया पण आप्पू इतकी मधात करत होती आणि तिचे पप्पा झोपलेले होते ते काय तिला घेणार नाही बोलले. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या नंतर प्रेस करते. आणि व्हिडिओ पण काढायचं म्हटलं ना की खूप जास्त ताण येऊन जातो म्हणून म्हटलं जसे आहेत तसेच व्यवस्थित घड्या करून आपण ठेवून रचून तसेच देऊया. जेव्हा एखाद्या वेळेस टाईम भेटतो दुपारचा तेव्हा मी प्रेस करेल या सर्व ड्रेसला. इतक्या वळ्या पडल्या होत्या ना घरात पण घालूशे वाटत नव्हते कारण की जागाच नाही आहे ठेवायला व्यवस्थित. म्हणून मला ना थोडंसं खूपच वेगळं वाटते कपड्यासाठी कारण की बाहेर जाताना खूप वळ्या दिसतात त्या कपड्यांना. तर माझं हेच आवरणं चालू होतं. आता मी लवकरच साफसफाई करणार आहे. माझं किचन सर्व आवरणार आहे. तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ शेअर करेलच मी. आणि मस्त छान असं मी आवरून घेत होती. मला अजून ना बरंच आवरायचं होतं. म्हटलं हातात काम घेतलं तर मेकअपचं पण थोडंफार आवरून घेतेच कारण की एकदा ना हाताला काम लागलं ना करूसं वाटतं खूप सारं. आणि इथे ना एवढा एक्स्ट्राचं सामान झालं होतं तुम्ही बघा. तुम्हाला पण खूपच घाण वाटत असेल ना. मी बरेच दिवस झाले याच्याकडे दुर्लक्ष करणं सुरू आहे पण माझं म्हणणं होतं की चला आता आपण आवरून घेऊया. आणि याच्यात इतकं एक्स्ट्राचं सामान होतं म्हटलं तेच काढून घेते. इथं गणपती बाप्पाचं एवढी छान फ्रेम आहे ना पण मला ती कुठे लावताच येत नाही म्हणून म्हटलं चला याच्यात ठेवून देते. आणि बाकीचं आवरून घेत होती मी. आता खूप जास्त उशीर होणार होता स्वयंपाक वगैरे सर्वच आवरण्यासाठी. इथं आप्पूचे बेल्ट पण एवढे काळे पडले होते. घरातला एक कोपरा क्लीन केला ना की असं वाटते खरंच किती छान वाटते ना म्हणजे दिवसभर असं त्याच्याकडेच बघतो आपण. आणि माझं पण तसंच आहे. मी तर 3 वेळा जाऊन बघते की आज हे क्लीन केलं मस्त बघूया. तर माझं चाललं होतं इथे एक्स्ट्राचं सामान मला फेकून पण द्यायचं होतं म्हणजे बरंच सामान मी फेकून देणार होती. कारण की काय होतं ना आप्पू एवढी म्हणजे काही वस्तू त्याच्यात घालून ठेवते आजकाल. तिला खूप कळायला लागलं कोणत्या पण फेकून द्यायच्या वस्तू असतात. आता किंडर जॉयमध्ये ना तो वरती मी ठेवला ना तो छोटंसं मुलगा निघाला होता ते पण तिने तिच्यात टाकून ठेवलं म्हणजे एक्स्ट्राचं तिला उघडता पण येतं आणि ते टाकून पण ठेवते ती. इथं लोशन मी लावून बघत होती आप्पूचंच होतं एक्सपायरचं वगैरे झालं का बघत होती म्हणजे काहीतरी हाताला
आणि त्याच्यावर काय डेट दिसत नव्हती मला, म्हणून मला काही हाताला होतं का बघूया. तर माझं आवरणं सुरू होतं, किती पण आवरा आता हे होतंच राहतं. पण मी ना म्हणजे भरपूर महिने झाले म्हणता येईल की मी केलंच नाही हे सगळं काही. आता मी करणार होती आणि सगळं क्लीन करून टाकावं म्हटलं. जे जे एक्स्ट्राचं सामान आहे म्हणजे जे कामाचंच नाही आहे सामान, ते पण माझ्या घरात पडून होतं आणि मला ते बिलकुल अजिबात आवडत नाही. इथं आपू पण मदत आली होती. आता तर काहीच खरं नाही, आता सगळं तिचंच. तर ना माझी साफसफाई सुरू आहे. काय केलं तू ते? तर माझी साफसफाई सुरू आहे. मी तुम्हाला सांगते, इतके दिवस झाले मी हे क्लीन केलं नाही. म्हणजे बरेच दिवस झाले, जशी मी इथे आली का तसं मी हे काहीच क्लीन नाही केलं. आली होती तेव्हा पण नव्हतं केलं सिरियसली. आत्ता करतीये. तर मी कशात काय ठेवलं आणि कशात काय नाही ठेवलं मला माझा हे नाही आहे, पत्ता नाही आहे. आणि इतकं घाण झालं होतं ना हे. आपण मला सकाळी ते नख मारलं, मला आत्ता आठवलं म्हणून सांगते. आणि माझं मेकअपचं तर सोडा, म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकी स्टँडर्ड आहे ना, इतकी सगळं चांगलं आहे माझ्या मेकअपचं. त्यामधलं एक पण वस्तू अशी चांगली राहिलेली नाही आहे. सगळंच्या सगळं आपण इतकं घाण करून ठेवलं आहे, इतकं म्हणजे माझ्या चांगल्या चांगल्या स्टँडर्ड याच्या हे ना क्रीम, त्या पण हिने खराब करून टाकल्यात. नीचा अवतार बघा, हँड दाखव तुझा. इतकी घाण झाली आहे ती पण. आणि बाकीचं माझं तुम्हाला सांगू तर इतकं म्हणजे मलाच आज वाटायलं की मी बाहेर जाताना रेडी तरी कशी होत होती. काही खूपच विचित्र. काय गा, काय काय द्यायचं तुला? इतकं विचित्र करून ठेवला हिने पसारा. बॉल हे हे काय पाहिजे? तर चाऊद्या, मी हे सगळं आवरून घेते, नाहीतर आपू इतकं म्हणजे बेकार करून ठेवेल. त्याआधी माझा स्वयंपाक बाकी आहे. संध्याकाळी आत्ताचे संध्याकाळचे वाजले 6. हिला दिल्याशिवाय ती काय करते. हे ते प्यायचं नसतं पण. तर चला, मी माझं मेकअपचं सगळं आवरून ठेवते. आणि पहिल्यांदा असं झालं की माझ्या मेकअपचं आवरून झालंय मला 6 महिने, मी अजून आवरलं नाही. एवढी आळशी झाली आहे मी. आणि आता मी आवरते आणि आवरल्यानंतरच तुम्हाला दाखवते. तर चला, ब्लॉग समोर खूप मोठा होणार आहे, कारण की आज खूप काय काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चल ग, बाय करा तू. हो, इने असं तोंड करून ठेव. हे प्यायचं नसतं बरं, लय मार खाशी ना. नको ग, नको नको नको. हे बघा, याच्यात तिने काहीतरी टाकलं आणि तिचं सुरू आहे. मला खूप जास्त टेन्शन आलंय आता. हे आवराईचा पसारा मी खूप सारा काढून ठेवला बघा, इकडे इकडे सगळं. आणि खूपच टेन्शन आलं मला, कारण की मला स्वयंपाक पण करायचा आहे, बाकीचे कामं, देवपूजा वगैरे सगळं. तर चला, मी आवरून घेते. हाय फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. मन आपूच्या पप्पाचे आणि आपूचे एकदम जोरात भांडणं झालेले आहेत, त्याच्यामुळे आपू रुसून बसली है ना. आपू, कोणी मारलं तुला? तू बोचकारलं ते. आपलं ठेवायचं झाकून आणि पप्पाचं सांगायचं ते. पप्पा बी त्याच लायकीचे. तुम्हाला मी आमच्या घरातला एक फेस दाखवतो, जो आम्हाला रोज फेस करावा लागतो. ठीक आहे, ओके ओके गाईज. ओके गाईज, तर आपूचे पप्पा आलेले आहेत ऑफिसवरून आणि त्यांनी अशा प्रकारे त्यांचं तुम्हाला एक आवड भेटायला रग ब्लँकेट घ्यायचं, झोपायचं. हसू नको आपू, चुप बस, चुप बस. शट अप म्हणा. लय नाटकी आहेस तू. बघा, आपू अशा प्रकारे हसते. आणि ना, आज तुम्हाला मी माझं रुटीन दाखवते. संध्याकाळी आता स्वयंपाक वगैरे करायचा आम्हाला. आणि आपू इकडे मस्त हसते. आपू, तुझी स्कूटी आण ग जा. तर मी म्हणत होती की ना, इतक्या वेळ मस्त माझं पण काल पण मला इतक्या जोरात नख मारलं ना आपूने. हे बघा, इथे मला आपूने ना असं भयंकर वालं नख मारलं गाईज. आणि हे दिसतंय की नाही काय माहिती, इतक्या बारीक.
पण तिने असं मला करून मारलंय आणि आज आपूच्या पप्पाला मारलं. आपूच्या पप्पा मला बघ किती जोरात मारलं तिने. हे बघ इथे नग मारलं आणि ते छोटंसं दिसतं पण आतून दुखतं ते. आज आता मी फेस वॉश केलं तर एवढं दुखत होतं. आणि आता मी स्वयंपाक करणार आहे. तर आज मी एवढे कामं केले, फरशा पुसल्या, झाडून घातली, ते तर रोजचीच कामं केले. पण मी अजून एक शिल्लकचं काम केलं. सॉरी म्हणा ती आपल्याला मारणार ना, आपण ती सॉरी म्हणायचं असं आहे आमच्या घरात सुरू. आणि मी सांगत होती काय बघा कुठं आली, तर ते पडदे मस्त ओपन होते आणि मला ना सकाळी पडदे उघडे पाहिजे सकाळी कारण की मला सकाळ फील करायची असते आणि मला संध्याकाळी पण पडदे उघडे पाहिजेत कारण की मला संध्याकाळ हे करायची असते. तर दोन्ही टाईम पहिले काय व्हायचं, आपूचे पप्पा ऑफिसला उशिरा जायचे ना 1-1:30 वाजता, तेव्हा हे पडदे लावूनच घ्यायचे. आणि आता ऑफिसून आले तर आता पण लावूनच घेत आहेत. तर ना आता मला चपात्या करायच्या, तर चपात्या करून घेते मी आणि बाकीचे कामं करायचे. बाकीचे कामं म्हणजे मी काल ना तेवढं कपाट साफ केलं आणि आता मला अजून एक गोष्ट साफ करायची आहे, तर ती करून घेते मी. पटापट कामं करायची आहेत. मग आपण मला खूप जोरात मारलं पण ना, असं दुखतंय ना नाकावरच आणि इथे पण आयब्रोमध्ये पण दुखते, इथे पण दुखते. असं इथे मारलं अजून कुठे मारलं, इथे मारलं असं मला मारते आपण. तर जाऊ द्या, मी तुम्हाला आता चला चपात्याकडे नेते. चपात्या करून घेऊ आपण. आता भाजीचा मेळ बघावा लागेल. आज आम्हाला भाजी पण आणायला म्हणजे भाजीपाला पण आणायला जायचं. इकडे लोक भाजीच म्हणतात फक्त आणि आमच्या इकडे भाजीपाला म्हणतात, पाला पाचोळा. तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. मी तिकडे आईकडे होती तेव्हा आम्ही भाजीपाला आणायचा, मार्केटमध्ये असं जायचं, बाहेर गावात जायचं म्हणायचं. इकडे पुण्यामध्ये भाजीच म्हणतात, फक्त भाजी आणायला जायचं. आणि आमच्या इकडे भाजी आणायला जायचं म्हणलं ना की कोणाला असं वाटायचं रेडीमेड भाजी आणायला जायचं म्हणजे खायची भाजी. तर मला इकडली सवय लागली आता भाजी आणायला जायचं. तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. काय झालं, क्यू हसी? दोन मिनिटं माणसाचं नाक आणि तोंड बंद असलं तर माणूस मरेल का? कुठून ऑक्सिजन हे घ्यायले आपूचे श्वास तुम्ही? हां, कुठून घ्यायले? तर चला मी स्वयंपाक करते. आणि आज मला ना स्वयंपाकामध्ये बनवायचं आहे चिकन स्पेशल, कारण की श्रावण लागणार आहे आता लवकरच म्हणजे उद्या मला वाटते 12 तारीख अमावस्या आणि त्याच्यानंतर श्रावण लागणार आहे. तोपर्यंत मला या दोघांना खाऊ घालून घ्यावं लागेल, कारण की नंतर हे मग 1 महिना म्हणणार नाहीत खायचं म्हणून. आणि तर मी माझं ना हे थोडंफार आवरलं कालपासूनच. हे बघा, आपूचे इथे शूज आहेत आणि इकडे बाकीचं माझं सामान आहे. तर मी हे टोनर यूज करते. तर मी तुम्हाला सांगेल की काय मला याच्याबद्दल भेटतं. बाकीचं सामान ना माझं इथे ठेवलं, कारण की तिथे बावत नाही आहे, खूप जास्त पसारा होतोय म्हणून. आता मला चपात्या टाकून घ्यायच्यात. बघा, मी कणिक मळून ठेवला, तर याला अजून थोडंसं मळावं लागेल आणि मी चपात्या करून घेते. मला असं वाटतंय मी तुमच्यासोबत चपात्या करता बोलूया. तेच स्टँड आणावं लागेल. इथे मी संध्याकाळसाठी स्वयंपाक करायला आली होती, म्हणजे चपात्या लाटून ठेवायच्या होत्या मला. बाकी तर भाजी वगैरे
नंतर करायची होती. पण मी जे कणिक मळलं होतं ना ते आज काय माहिती इतकं घट्ट मळलं गेलं ना आणि ते तुटे ना आणि नंतर पतलं करायचं तर ते पण होत नव्हतं. ते म्हटलं जास्तच पतलं होऊन जाईल, जाऊ तर त्याच्यासाठी आपण करूया थोडंसं, म्हणजे लाटायला थोडंसं जड जाईल. तर मी इथे पहिले तर असे गोळे बनवून घेते, कारण की नंतर मला तोडायला आणि हात चिकट होतात माझे, म्हणून मला ते आवडत नाही. आता इथं मग गॅस तापत होता एकीकडे. आता गॅस चांगला तापला ना की मी लगेच पटापट असं माझा हात चालतो आणि लगेच मला असं पोळ्या करूसं वाटतात. आणि गॅस जर तापलेला नसला ना की असं जीवावर येतं, असं वाटतं कधी तापेल हा आणि कधी माझी पोळी पटापट भाजेल, असं माझं चाललेलं राहतं. आता मी तेल ना पोळ्याला जास्त लावते, पण आता मला नक्कीच कमी करायचं आहे, कारण की काय व्हायलं ना जास्त तेल खाण्यात चाललं आणि मला पोळ्याला तेल लावायला एवढं जास्त आवडतं ना, माझा हात नको म्हटलं तरी पण असं जातोच तेलाकडे आणि मी जास्त लावून देते. पण मला नाही आता कळते की तेल फार कमी खायचं आहे, म्हणजे लावायचंच नाही चपात्याला तेल, असं माझं म्हणजे मला वाटते असं. पण बघू आता हे आज नॉनव्हेजची भाजी आणणार होते, कारण की त्यांना ना नॉनव्हेज खायचं होतं. आता 1 महिना काय आमच्या घरी नॉनव्हेज बनत नाही, म्हणजे मी बनवूच देत नाही, मला नाही आवडत. मी उपवास करते त्यामुळं, म्हणून मला ना माझं चाललं होतं की मी आज यांना आणायला देणार, आज खाऊ देणार पोटभर असं. आणि उद्यापासून म्हणजे हे लागतं ना श्रावण महिना, तर मी म्हणजे नाहीच आणूच देणार नाही घरात, आणि ते पण नाहीत आणत, असं काही हट्ट नाहीत करत. पण कधी कधी चालतं त्यांचं बिर्याणी आणू का वगैरे, म्हणून म्हटलं 1 महिना तुम्ही बघा, आजच खाऊन घ्या, नंतर काय तुम्हाला भेटणार नाही. तर इथे माझ्या चपात्या टाकून चालल्या होत्या, भात पण घातला होता आणि ते आपूला घेऊन बाहेर गेले होते, म्हणून म्हटलं त्या टायमामध्ये आपण पटापट असं करून घेऊया, कारण की नंतर आपू आली ना की मला ती इतका वेळा कणिक मागते ना, मम्मा कणिक दे, आणि तिकडे जाऊन अशा पोळ्या लाटते ना की तिच्या पोळ्याचं पाहायचंच काम नाही. इथे तावा तपलेला नव्हता म्हणून अशी चिडचिड होत होती ना की कधी तपते, एवढा फुल गॅस असून पण माझी पोळी एकीकडे लाटणं होते, पण काय तावा तपतच नव्हता. तर मला आता लवकरच हे करायचं आहे, क्लीन करायचं आहे सगळं किचन. पण बघू आता कधी जमते. तर मी एक हे करते आता. हॉल आज मी पूर्णच क्लीन केला, फक्त फॅनचे जाळे काढायचे राहिलेत. म्हणजे ना काय झालं, मी पूर्ण जाळे काढले, पण मला फॅनकडं काय, मला ना आत्ता पोळ्या करता करता असा जोरात चटका लागला, खूपच भाजलं. क्रीम लावली मी थोडं. आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आज आप्पू म्हणत होती मला की मम्मा दिवा लाव ना, दिवा लाव ना, आणि म्हणून मी आज दिवा लावला आहे मस्त. म्हणजे रोज मी लावते बनाने, पण आज ती म्हणत होती ना तर लावला. तर चला आता मी ना तुम्हाला भाजी बनवतानाच दाखवते. आता माझ्या चपात्या टाकून झाल्यात आणि आता मी थोडंसं एडिटिंगचं काम करत बसणार आहे, कारण की आप्पू तिकडे शांत बसली त्याच्यामुळं. तर मी पटापट ते आवरून घेते आणि नंतर मग भाजी वगैरे करून घेते. आता 5 वाजलेत आणि 6 वाजेपर्यंत हे यांना झोपू देते आणि मग माझं आवडते. तोपर्यंत झालाच तर मला एक खूप इम्पॉर्टंट ब्लॉग शूट करायचा आहे आणि तो पण लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार. पहिले तर मी उद्या नाही, हां बघेल जमलंच तर उद्या, किंवा उद्या तर अमावस्या आहे, परवा मी हे साफ करायला मी किचन पूर्ण साफ करणार आहे आणि त्याचा पण ब्लॉग तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरच येईल. तर तुम्ही तो पण बघा आणि खरंच मला सपोर्ट करा, खूप प्रेम द्या. आणि हे बघा स्टिकर कसे लावून दिलेत फ्रीजला एकसारखे, इतके सारे यांनी ऑफिसवरून आणले होते, पॅकेटच आणलं होतं आणि इथे मस्त लावून दिलेत. तर माझ्या फ्रीजला पण मला थोडं डेकोर करायचं आहे, म्हणजे मला हे घ्यायचं आहे, स्टिकर घ्यायचे लावायला. आणि या इतक्या एरियामध्ये मला पूर्ण स्टिकर लावायचे आहेत. तर लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळं काही. आणि तर चला मी आवरून घेते पटापट. तर मी इथे भाजी बनवते चिकनची आणि जेवण राहिले आमची. हे बघा गॅसवर किती सांडलं ना सगळं. आता उद्या आज क्लीन करावं लागेल सगळं, तेव्हाच कुठं झोप येईल. हे बघा मी याच्यात टाकते फोडणी आणि नंतर दाखवते तुम्हाला. हे बघा रेडी झालं. थोडंसं पाणी टाकते याच्यात, बस होतं आम्हाला एवढंच.